जर देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालंच तर मुंडकं काँग्रेसचं हातपाय चंद्राबाबू नायडू आणि टीएमसीचे आणि बोट शरद पवारांचं असेल. असं सरकार कसं चालेल असा खोचक सवाल करत मंत्री गुलाबराव पाटलांनी इंडिया आघाडीला टोला लगावलाय. तर संजय राऊतांवर सुद्धा त्यांनी सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीनं नरेटिव्ह तयार करून संविधान बदलणार असं सांगून महाराष्ट्रात मतं घेतली, नाहीतर त्यांच्या 4 जागा देखील निवडून आल्या नसत्या असंही टीकास्त्र गुलाबराव पाटलांनी डागलंय. 240 खासदार प्युअर बीजेपीचे, 7 आपले पक्के त्यांना धरून ठेवलंय. 250 तो पक्के आहे, हा 250 आहे. अशी कोणती पार्टी त्यांच्याकडे 250 एक सारखी प्रत्येकाकडे आहे? समजून घ्या. केलं मुंडकं काँग्रेसचं, कंबर चंद्राबाबू नायडूचं, हातपाय टीएमसीचे आणि बोट शरद पवारचे. कसं चालेल ते शरीर? त्यामुळे हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहे. निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आम्ही कमी पडलो. मुस्लिमांनी डायरेक्ट 1 साइड दिली, दलितांनी दिली म्हणून ते 9 सीट दिसता. वो माइनस कर लो भला वोट, तुम करा बरं माइनस. 3-4 दिसले असते तुम्हाला. हे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना हा जो धंदा झाला आहे. प्युअर 7 आले आमचे, प्युअर 7 धनुष्यबाणचे आणि 10 आमचे भाजप शिवसेना मिळून आमचे 16-17 ज्या सीट आल्या, या प्युअर सीट आमच्या आल्या. हे त्यांनी तर धन्यवाद मानले पाहिजे की मुस्लिम लोकांनी आणि दलित लोकांनी त्यांना मतं दिले म्हणून त्यांच्या 9 सीट दिसत आहे. ज्या दिवशी ते तुमच्या मागून सरकून जातील, मग संजय राऊत तेरा क्या होगा रे? असा बोलतोय तो, कसा 500 सीटला येईल तो.